हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत फ्यू ऑफ यू लिटल अ लिटल. ज्यांना हे कन्फ्युजन असतं की फ्यू कधी यूज करायचं, अ फ्यू कधी यूज करायचं, लिटल कधी यूज करायचं, अ लिटल कधी यूज करायचं, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचं कन्फ्युजन नक्कीच क्लिअर होईल. आपण स्टार्ट करूया फ्यू पासून. फ्यू म्हणजे फार कमी किंवा जवळजवळ नाहीच. आपण फ्यू कधी यूज करतो? जेव्हा आपण अशा गोष्टीबद्दल बोलतो ज्या गोष्टी फार कमी आहेत किंवा नाहीच्या बरोबरच आहेत, तेव्हा आपण फ्यू यूज करतो. जसं की आय हॅव फ्यू फ्रेंड्स, माझे फार थोडे मित्र आहेत, ऑलमोस्ट नन. देन देअर आर फ्यू चेअर्स इन द रूम, खोलीत फार कमी खुर्च्या आहेत, नॉट इनफ. तर आपण फ्यू यूज करतो. देन बघूया अ फ्यू. अ फ्यू म्हणजे थोडे आहेत आणि ते पुरेसे म्हणजे इनफ आहे. तर आय हॅव अ फ्यू फ्रेंड्स, माझे थोडे मित्र आहेत. आहेत बाबा थोडे मित्र, नाही आहेत असं नाही, आहेत, एक दोन तरी आहेत. शी बॉट अ फ्यू बुक्स, तिने काही पुस्तके घेतले. अ फ्यू बुक्स म्हणजे घेतले, नाही घेतले असं नाही, घेतले, एक दोन तरी घेतले आणि जे तिच्यासाठी इनफ आहे. म्हणून शी बॉट अ फ्यू बुक्स. देन नेक्स्ट बघूया लिटल. लिटल म्हणजे लाईक ऑलमोस्ट नो क्वांटिटी, म्हणजे खूपच कमी किंवा जवळजवळ नाहीच आहे. तर आपण बघूया एक्झाम्पल. देअर इज अ लिटल वॉटर इन द बॉटल, बाटलीत खूपच कमी पाणी आहे. म्हणून काय म्हणणार, देअर इज अ लिटल वॉटर इन द बॉटल. ही हॅज लिटल मनी, त्याच्याकडे फार कमी पैसे आहेत, जे की इनफ नाहीये, म्हणून त्याच्याकडे फारच कमी पैसे आहेत. ही हॅज अ लिटल मनी. अ लिटल. अ लिटल म्हणजे थोडे आहे आणि ते उपयोगी आहे, म्हणजे इनफ आहे ते. ठीक आहे. देअर इज अ लिटल मिल्क लेफ्ट, थोडे दूध उरले आहे. नाही असं नाही, आहे थोडे दूध शिल्लक, म्हणून देअर इज अ लिटल मिल्क लेफ्ट. आय नीड अ लिटल टाइम, मला थोडा वेळ हवा आहे. आय नीड अ लिटल टाइम. तर आता आपण बघूया डेली लाईफ मध्ये एक्झाम्पल आपण काय बोलतो. तर आय हॅव अ फ्यू मिनिट्स, माझ्याकडे थोडा वेळ आहे. देअर इज लिटल शुगर इन द टी, चहामध्ये फार कमी साखर आहे, म्हणजे देअर इज लिटल शुगर इन द टी. शी हॅज अ लिटल एक्सपिरियन्स, तिला थोडा अनुभव आहे. अ लिटल एक्सपिरियन्स म्हणजे थोडा अनुभव आहे. फ्यू स्टुडंट्स केम टुडे, आज फार थोडे विद्यार्थी आले. आय बॉट अ फ्यू फ्रुट्स, मी काही फळे घेतली. काही फळे घेतली. आय बॉट अ फ्यू फ्रुट्स. नेक्स्ट बघूया. ही हॅज लिटल पेशन्स, त्याच्याकडे संयम फार कमी आहे. वी हॅव अ लिटल होप, आपल्याकडे थोडी आशा आहे. वी हॅव अ लिटल होप. फ्यू पीपल नो दिस रूल, फार थोड्या कमी लोकांना हा नियम माहित आहे. ऍड अ लिटल साल्ट, थोडे मीठ घाला. शी मेड अ फ्यू मिस्टेक्स, तिने काही चुका केल्या. आता तुम्हाला होमवर्क मध्ये काय करायचंय, तर होमवर्क मध्ये करायचंय की फ्यू, अ फ्यू, लिटल, अ लिटल या चार साठी तुम्हाला ऍटलीस्ट 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत. ऍटलीस्ट त्याचे जे तुम्ही डेली लाईफ मध्ये यूज करता ते तुम्हाला इंग्लिश मध्ये 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहे. आणि इथे काय करायचंय, सिम्पल फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. जसं की काय आन्सर येईल, आय हॅव फ्यू फ्रेंड्स, अ फ्यू, ऑर लिटल, ऑर अ लिटल. तर तुम्हाला ते कमेंट करायचं आहे. तर याच्या आधीच्या व्हिडिओत ना आपण सम, एनी, नो हे सुद्धा बघितलं आहे. त्याच्या आधीच्या व्हिडिओत काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स बघितलं आहे. तर हे व्हिडिओ बघणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, कारण काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स तुम्हाला माहित नसतील तर तो व्हिडिओ बघितल्यावर ते तुमचे क्लिअर होऊन जाईल.
तर त्याच्या आधी बघितलं आहे आपण ए अँड द मध्ये कधी यूज करणार, कसं यूज करणार, नाउन म्हणजे काय आहे, हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. इतर व्हिडिओत आपण बघितलं आहे इन, ऑन. ठीक आहे, इन कधी यूज करतो, ऑन कधी यूज करतो, डू कधी यूज करतो, डज कधी यूज करतो, डिड नॉट कधी यूज करतो, या सगळ्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेले आहेत, तर जाऊन बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.